तर बच्चू कडूंचं रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन, पाचाडमधील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी हे आंदोलन सुरू आहे। 3 दिवस हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे। तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं फडणवीसांचं आश्वासन फोल ठरलं अशी टीका बच्चू कडूंनी केली आणि त्यानंतर बच्चू कडूंच्या या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। तर दिव्यांग बांधव तसंच शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात बच्चू कडूंचं हे आंदोलन। एकंदरीत शेतकरी आणि दिव्यांग आणि मजूर शेतमजूर हा प्रचंड अडचणीत आहे आणि अशा वेळेस त्यांना त्या सगळ्या गोष्टीची जाण करून देण्यासाठी आम्ही पहिलं एक आंदोलन भीक माग आंदोलन केलं, दुसरं आता अन्नत्याग आंदोलन करतोय 3 दिवसासाठी आणि मग त्यानंतर 23 तारखेला एक आम्ही उग्र आंदोलनाची तयारी करतो आहे। मला असं वाटतं का 4-4 महिन्यापासून जर दिव्यांगांच्या खात्यात मानधन जात नसेल तर ते कसे जगत असणार, त्यांचं जगणं एवढं कठीण करण्याचं कारण तरी काय। मग एका इकडे पैशाची उधळण करताय तुम्ही आणि दुसऱ्या इकडे मात्र त्यांच्या हक्काचे पैसे दिले जात नाही।